हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना. आता जून महिना उजाडतो, त्यामुळे जून 15ला शाळा चालू होतात. आपल्या सर्वांना वाटते आपले मुलाला इंग्लिश मीडियममध्ये घालावं का मराठी मीडियममध्ये घालावं का सेमी इंग्लिश. ह्याच्याबद्दल मी माझी मतं इथे मांडणार आहे. शेवटी निर्णय हा तुमचा आहे. का म्हणजे तुमची जबाबदारी आहे, तुमची आवड आहे, तुमची निवड आहे. त्यामुळे तुमचे निर्णय तुम्ही घ्यायचे, पण मी वस्तुस्थिती कशी आहे, काय आहे हे एवढं मांडणार आहे. आपल्याकडे पूर्वीपासून आलेल्या मराठी मीडियमच्या शाळा आहेत. हे शिकवणारा स्टाफ सगळं चांगलं ट्रेंड स्टाफ आहे. पण हल्ली काय झाले, हल्ली इंग्लिश मीडियमच्या शाळा आलेल्या आहेत. तिथली मुलं जाताना आपल्याला कसं दिसते, चकचकीत बूट, युनिफॉर्म, ब्लेझर, बॅग, बस, अगदी सगळं शायनिंग, चकाचक. हे इंग्लिश मीडियम शाळेतल्या बऱ्याच शाळा आहेत प्रायव्हेट. त्यामुळे आपल्याला त्या शाळांसाठी फी मोजावी लागते. एम आय राईट? का म्हणजे शिक्षकांना पगार हे सगळं मुलांकडनं गोळा केलेले पैसेतनं भागवावं लागते. आता असं असताना बरेच पालकांना वाटणं साहजिक आहे, आपण इंग्रजी मीडियमला मुलांना घालूया. आता इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियममध्ये फरक काय आहे? पोर्शन सेम आहे. इंग्लिश मीडियममधनं तर इंग्लिशमधनं शिकवलं जाते, मराठीतनं मराठी मीडियममधनं शिकवलं जाते. आता त्याचे व्यतिरिक्त तिसरं एक जन्माला आलेलं आहे, तो म्हणजे सेमी इंग्लिश. सेमी इंग्लिशमध्ये सायन्स आणि मॅथ्स इंग्लिशमध्ये शिकवले जातात. बाकीचे विषय म्हणजे सोशल स्टडीज एवढं मराठी मीडियम म्हणा किंवा तुमचं काय लोकल लँग्वेज आहे ते शिकवलं जाते. आता आपल्याला अभ्यास करताना तो सब्जेक्ट, आपल्याला सब्जेक्ट शिकायचा आहे बघा. आपल्याला तर इंग्लिशमधनं शिकायला पाहिजे का? आता सेमी इंग्लिशमध्ये का इंग्लिशमध्ये ठेवले म्हणजे पुढे हायर एज्युकेशनला सायन्स आणि मॅथ्स इंग्लिशमध्ये असते, म्हणून मुलांना सोपं व्हावं म्हणून इंग्लिशमध्येच असते, एक्सक्यूज मी, मॅथ्स आणि सायन्स इंग्लिशमध्ये ठेवलेलं आहे. आता प्रश्न पडतो, भाषा शिकणं महत्त्वाचं आहे. आय डू एग्री, भाषा यायलाच पाहिजे. इंग्लिश पण उत्तम बोलायला यायला पाहिजे, कम्युनिकेशन व्यवस्थित यायला पाहिजे. मग इंग्लिशमधनंच आपण सगळे विषय शिकायला पाहिजे असा अट्टहास आहे का? हा विचार करा तुम्ही. आणि मेन मला काय बोलायचं आहे म्हणजे, तुम्ही ज्या शाळेत तुमचे मुलाला घालणार तिथले शिक्षक ट्रेंड आहेत का, कसं शिकवतात हे सगळं एकदा जाऊन बघा. फक्त ड्रेस आणि बस ह्याच्यावर जाऊ नका. व्यवस्थितपणे उत्तम प्रकारे शिक्षण असलं की किती फी असू दे, द्या आणि पाठवा. पण नुसतं इंग्लिश मीडियम म्हणून
मार्केटिंग चालले का हा विचार करा. का म्हणजे कित्येक वेळेला आणि मला तर परवडेल का, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला परवडेल का, का आजूबाजूची मुलं जातात, ही जाती ती जातात म्हणून मी माझे मुलांना जादाची फी भरून इंग्लिश मीडियमला घालतो का, हा तुम्ही विचार करा. का म्हणजे हल्ली इंग्लिश मीडियम शाळेचं, काही शाळांचं शिक्षण पण खूप महाग झालेलं आहे, फी खूप महाग झालेली आहे. त्या मला परवडत असला की नो प्रॉब्लेम, आय कॅन सेंड माय चाइल्ड. पण मला परवडत नसलं, मी लोकांकडनं कर्ज काढून इंग्लिश मीडियम शाळेला पाठवायचं का. तुम्ही एक इंग्लिश मीडियम म्हणून सिनेमा आलेला होता तर बघितला असाल. तो मुलगा मराठी शाळेत अगदी उत्तम शिकत असतो, नगरपालिकेच्या शाळेत. वडील त्याचे टांगा चालवत असतात. त्यांना वाटते बाकी मुलांना ते इंग्लिश मीडियमचे टांगेच सोडतात, आपलं मुलालाही तसं घालावं. मुलाला घालतात. मुलगा पण चांगला शिकतो, पण फी भरण्यासाठी शेवटी तो शॉर्टकट म्हणून चोऱ्या करायला लागतो आणि शेवटी सापडतो. हे तुम्ही सिनेमा बघितला असाल. मला काय सांगायचं आहे म्हणजे आपल्याला तर परवडते का, हा विचार प्रत्येक पालकानं करायला पाहिजे. किंवा आज इवन मोलकरीण सुद्धा आपले मुलाला इंग्लिश मीडियमला टाकते. मग ती फीसाठी ह्यांच्याकडे माग त्यांच्याकडे माग सगळं हे करते. एवढा फरक पडतो का. का मराठी मीडियममधनं शिकून मुलं उच्च पदावर गेलेली नाहीत का. का इंग्लिश मीडियममध्ये शिकलेली मुलं सगळी उच्च पदावर गेलीत असं आहे का. कित्येक वेळा न घर का न घाट का होते, त्याला इंग्लिश पण येत नाही, इकडे मराठी पण येत नाही. तेच ऐवजी तुम्ही सेमी इंग्लिशला घाला, स्पेशल इंग्लिश स्पीकिंगचे क्लास लावा, त्याला इंग्लिश कम्युनिकेशन बघा. हा विचार पण करण्यासारखा आहे. आणि मराठी मीडियम म्हणजे काही कमी आहे असं नाहीये. तिथे पण उत्तम शिक्षण दिलं जाते. तिथले मुलांना व्यवस्थित लिहायला वाचायला येते. हे सगळं व्यवस्थित असलं तर आय फील सेमी इंग्लिश विल बी ए बेटर चॉईस. का म्हणजे कित्येक वेळेला मी हे बघितले, मुलांना इंग्लिश मीडियम शाळेत घातलेत, ते मुलाला न वाचायला येते, न लिहायला येते, न बोलायला येते. नुसतं म्हणायला इंग्लिश मीडियम शाळेत आहे, अमुक आहे तमुक आहे, काही समजत नाही त्याला. तुम्ही प्रश्न विचारा तो उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही कुठल्याही शाळेत घाला, तुमचा मुलगा किंवा मुलगी व्यवस्थितपणे तर समजायला यायला पाहिजे, व्यवस्थितपणे अंडरस्टँडिंग पाहिजे. शी और ही शुड बी एबल टू आन्सर द क्वेश्चन्स इन ए प्रॉपर वे. हे महत्त्वाचं आहे. फक्त हायफाय कपडे घालून, हायफाय वागून कोणालाही उत्तम नोकरी लागणार नाही. तुमचं ज्ञान उत्तम असायला पाहिजे. त्यामुळे तुमचे मुलाला तुम्ही कुठल्याही शाळेत घाला, आधी जाऊन 4 शाळा बघा. माझे नातीसाठी मी करते तर म्हणून म्हणते, 2-4 शाळा बघा, तिथे कसं शिकवतात बघा, तिथले विद्यार्थी बघा, ते कसे बोलतात बघा, त्यांना 1-2-4 अगदी सिंपल प्रश्न विचारा आणि तुमचं मन कुठे ओके, मुलाची प्रगती होते वाटलं तिथे ॲडमिशन घ्या.
का म्हणजे मुलाला समजणं, मुलाची प्रगती होणं हे महत्त्वाचं आहे. एज्युकेशन तो कुठल्याही भाषेत घेऊ देत, इट डझंट मॅटर. लेट हिम लर्न इन एनी लँग्वेज. पण त्याची समज व्यवस्थित पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्याच्याकडे लक्ष द्या आणि नंतर ठरवा स्वतःचे मुलाला कुठले मीडियममध्ये घालायचं म्हणून. फक्त अमुक तमुकेचा मुलगा अमुक मीडियममध्ये आहे, अमुक आहे, हा विचार करू नका. तुमचे मुलाचे भविष्याचा विचार करा, त्याचे प्रमाणे मीडियम निवडा. अच्छा, तुम्हाला कसं वाटलं हे मात्र नक्की मला कळवा. हॅव ए गुड डे.